2025च्या अगदी सुरुवातीलाच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना एक चांगली बातमी मिळाली आहे। खरं तर सरकारने गुरुवारी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये सुधारणा करण्यासाठी 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेस मंजुरी दिली। गेल्या अनेक दिवसांपासून कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून 8व्या वेतन आयोगाची ही कर्मचाऱ्यांकडून मागणी केली जात होती। अखेरकार सरकारने ही मागणी मान्य केली आणि 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेस मंजुरी दिली। दरम्यान आता 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेस मंजुरी देण्याच्या मोठ्या निर्णयानंतर केंद्रातील सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे। मार्च महिन्यात आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणखी एक भेट मिळेल अशी अपेक्षा आहे। ही भेट म्हणजे महागाई भत्ता पुन्हा एकदा वाढणार आहे। खरं तर केंद्र सरकार दरवर्षी 6 महिने आधारावर दोनदा महागाई भत्ता वाढवते। पहिल्यांदा जानेवारी ते जून या कालावधीमधला महागाई भत्ता वाढवला जातो आणि याचा निर्णय हा मार्च महिन्यात होत असतो। दुसऱ्यांदा जुलै ते डिसेंबर या कालावधीमधला महागाई भत्ता वाढवला जातो आणि याचा निर्णय हा साधारणतः ऑक्टोबर महिन्यामध्ये केला जातो। जुलै ते डिसेंबर 2024 या कालावधीतील महागाई भत्ता ऑक्टोबर 2024 मध्ये वाढवण्यात आला होता। आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 50% दराने महागाई भत्ता दिला जात होता, मात्र यामध्ये 3% वाढ झाली असून हा भत्ता 53% इतका झाला। दरम्यान आता जानेवारी ते जून 2025 या कालावधीतील महागाई भत्ता वाढणार असून याबाबतचा निर्णय मार्च 2025 मध्ये होणार आहे। यावेळी देखील महागाई भत्ता 3% वाढणार आहे, म्हणजेच महागाई भत्ता 56% पोहोचणार आहे। सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि 65 लाख पेन्शनधारकांना याचा फायदा मिळणार आहे। दुसरीकडे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना अजून जुलै ते डिसेंबर 2024 या कालावधीतील महागाई भत्ता वाढीची भेट मिळालेली नाही, पण लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर त्यांना ही भेट दिली जाणार आहे आणि राज्य कर्मचारी महागाई भत्ता देखील लवकरच 53% पोहोचणार आहे। आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका। तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील। लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत नमस्कार।